झी 24 तास एक पाऊल पुढे। प्राध्यापकांचा परीक्षांवरती बहिष्कार कायम असून आज प्राध्यापकांनी आझाद मैदानामध्ये जेल भरो आंदोलन केलं। या आंदोलनासाठी जवळपास 3000 प्राध्यापक आझाद मैदानात गोळा झालेले होते। यापैकी जवळपास 150 प्राध्यापकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन सुद्धा प्राध्यापक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। प्राध्यापकांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होत आहे। प्राध्यापकांचा परीक्षांवरती बहिष्कार कायम दिसून येतोय। आज प्राध्यापकांनी आझाद मैदानात जेल भरो आंदोलन केलंय। आपण यावेळेला जी ही दृश्य पाहतोय ही आझाद मैदान या ठिकाणचे आहेत। अनेक प्राध्यापक या ठिकाणी दाखल झालेले होते। 3000च्या संख्येत प्राध्यापक उपस्थित होते। यापैकी 150 प्राध्यापक यांनी जेल भरो आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। प्राध्यापकांचा परीक्षांवरती बहिष्कार अजूनही कायम आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती सरकारनं काढलेला तोडगा मात्र त्यांना अजूनही मान्य नाही आहे। प्राध्यापकांचा परीक्षांवरती बहिष्कार कायम आहे। या आंदोलनासाठी जवळपास 3000 प्राध्यापक आज आझाद मैदानामध्ये गोळा झालेले होते आणि या संदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी आंदोलक प्राध्यापकांशी केलेली बातचीत पाहूया। एमफुक्टोच्या 13 मागण्यांपैकी 2 मागण्या सरकारने विचारात घेतल्या असल्या तरी आजही एमफुक्टो आपल्या बहिष्कारावर कायम आहे आणि आज आझाद मैदानावर एमफुक्टोच्या सगळ्या प्राध्यापकांनी जेल भरो आंदोलन पुकारलंय। एमफुक्टोचे अध्यक्ष आपल्या सोबत आता आहेत। सर, मला सांगा की तुमच्या 13 मागण्या होत्या, त्यातल्या 2 मागण्या कॅबिनेटमध्ये त्याची चर्चा झाली, त्याच्यातून काही तोडगा निघाला, तरीही एमफुक्टो आपल्या बहिष्कारावर कायम काय? पहिली गोष्ट अशी, कुठलाही तोडगा निघालेला नाही। जो काही निर्णय होतोय तो एकतर्फी होतोय। नेट सेटच्या बाबतीतला निर्णय काय घ्यायचा आहे त्यांनी सांगितलं होतं की यूजीसी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। त्याच्यापासून पाठ फिरवली जाते। 80% फरकाचं केंद्र शासन म्हणतंय की 80% आमच्याकडनं घेऊन जा, तुम्ही पहिल्यांदा द्या आणि आमच्याकडनं घेऊन जा, त्याच्याकडे पाठ फिरवली जाते। म्हणजे ज्या मागण्यांवर तोडगा निघाला असं भासवलं जात आहे तो एकतर्फी शासनाने घेतलेला निर्णय आहे। आमचं एकत्रित बैठक होऊन याच्याबद्दल कुठलाही तोडगा अजून निघालेला नाही हे मी स्पष्ट करतो। आज जेल भरो आंदोलन आहे, याच्या पुढची काय भूमिका राहणार आहे? याच्या पुढची भूमिका आम्ही उद्या ठरवणार आहोत, कारण उद्याला एमफुक्टोची बैठक घेतलेली आहे। आंदोलन असंच सुरू राहील एवढंच मी या क्षणी सांगतो। DYBSCचे जे प्रॅक्टिकल आहे, आम्ही रोज कॉलेजेसमध्ये जातोय, विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो या गोष्टीचा। विद्यार्थी हा आपल्या शिक्षणाचा केंद्रबिंदू असताना विद्यार्थ्यांना इतका फटका का? याला जबाबदार कोण? पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही वर्षभरापासून आंदोलन करतो। शासनाला वर्षभरामध्ये या आंदोलनाकडे डुंकून बघायला सुद्धा वेळ मिळालेला नाही आणि ज्यावेळेला शेवटचं अस्त्र उपसलं गेलं त्यावेळेला विद्यार्थ्यांची डालपुढे केली जाते की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान प्राध्यापक करतात। शासनाची जबाबदारी नाही का विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पाहायची? शासन का असं बघायची भूमिका घेत आहे? सरकारने जरी त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली असली तरी एमफुक्टो मात्र यावर समाधानी नाहीये। शेवटी काय तर विद्यार्थी, सरकार आणि एमफुक्टोच्या या आंदोलनामध्ये विद्यार्थी मात्र भरडला जातोय आणि याला जबाबदार कोण हा प्रश्नचिन्ह शेवटी अनुत्तरितच राहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।